सर्वांना श्री स्वामी समर्थ. जगात वेगवेगळ्या दृष्टिकोनाचे लोक दिसतात. धार्मिक दृष्टिकोनातून सर्वात मोठी विभागणी 2 वर्गामध्ये दिसते. पहिली विभागणी, पहिली शाखा आस्तिकांची आणि देवाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणारे, आणि दुसरी म्हणजे नास्तिक, ज्यांना देवासारखी कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही असे ते मानत असतात. या दुसऱ्या श्रेणीतील लोकांचा असा विश्वास आहे की आपण जे पाहू शकत नाही ते अस्तित्वात आहे असं गृहीत धरलंच जाऊ शकत नाही. मग सत्य काय आहे? देव आहे की नाही हे कसे ओळखावे? देव अस्तित्वात आहे आणि तो आपल्यात राहतो हे कसे सिद्ध करावे? संत नामदेवांचा महिमा आणि ज्ञान तर सर्वांनाच माहिती आहे. एकदा संत नामदेव प्रवचन देत असताना एका व्यक्तीने त्यांना अडवून विचारले की, महाराजा, तुम्ही दररोज देवांच्या गौरवांची स्तुती करत राहता, पण सांगा, तुमचा देव कुठं आहे? तुम्ही त्यांना कधी पाहिलं आहे का? देव सापडेल का? तेव्हा संत नामदेव म्हणाले, अगदी हे आपल्यावर विश्वास ठेवण्याच्या आणि अनुभवाच्या शक्तीवर अवलंबून असते. ती व्यक्ती म्हणाली, माझ्याकडे अशी कोणतीही शक्ती नाही. कृपया मला ते अशा प्रकारे समजावून सांगा की तुम्ही काय म्हणता ते मला समजू शकेल आणि त्यावर विश्वास ठेवू शकेन मी. संत हसले आणि म्हणाले, चल तर आज काहीतरी करूयात, तुमची श्रद्धा जागृत करूयात. त्यानंतर संत आपल्या एका शिष्याला म्हणाले, एका भांड्यात पाणी आणि थोडे मीठ घेऊन ये. शिष्याने लगेच सर्व वस्तू आणल्या. संत नामदेव त्या व्यक्तीला म्हणाले, हे पाणी चाखून सांग की कसं चव आहे. त्या व्यक्तीने पाणी प्यायले आणि ते गोड असल्याचे सांगितले. त्यानंतर संत नामदेवांनी मीठ पाण्यात विरघळले आणि म्हणाले, आता चव घे आणि सांग. त्या व्यक्तीने सांगितले की आता पाणी थोडे खारट झाले आहे. तेव्हा संत म्हणाले, हो, अगदी बरोबर आहे, पण आपण मीठ पाहू शकता का? ती व्यक्ती म्हणाली, मीठ कसं दिसेल? तो विरघळले आहे. संत म्हणाले, हे तुझ्या प्रश्नांचे उत्तर आहे. देव वेगळे दिसत नाहीत, ते आपल्यातच असतात. ती व्यक्ती म्हणाली, मग देव कसा सापडणार? आता संत आपल्या शिष्याला म्हणाले, हे पाणी उकळून घ्या. पाणी उकळल्यावर भांड्याच्या तळाशी पुन्हा मिठाचे कण दिसू लागले. नामदेवजी म्हणाले, या पाण्याप्रमाणे स्वतःला मिटवावं लागेल. तुम्हाला तुमच्या अहंकाराचा त्याग करावा लागेल. तुम्हाला तुमचे अस्तित्व त्या परमात्म्याला अर्पण करावे लागेल आणि तुम्हाला तेव्हा भगवंत सापडेल. आता ती व्यक्ती पूर्णपणे समाधानी होती. त्यांचा विश्वास आता जागृत झाला होता. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. श्री स्वामी समर्थ.